मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर धरणार? आणि सरकारचा विचार करत नाही आणि निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवर. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळतं आहे की प्रचंड प्रतिसाद आहे. आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं ऑब्झर्वेशन अनेक वर्षाचं की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील, पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत होते. तुम्ही बघितलं असेल चंपारणाचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रह संघर्ष बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कर्पूरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की जन्म त्यांच्या पाठीशी होतं. आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचं ठरवलं आहे. आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे. तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही अशी तक्रार लोकांची आहे.